शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दादाजी भुसे साहेब औक्षवंतवा मालेगाव मनपा मराठी प्राथमिक शाळा क्रमांक 31 कॅम्प येथे आज शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दादाजी भुसे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कार्यकर्त्यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी शिवसेना कार्यकर्ते, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते। आज आपल्या राज्याचे, महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री, सर्वांचे आवडते शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांचा आज वाढदिवस आहे। तर या वाढदिवसाच्या निमित्ताने साहेबांनी त्यांच्या आवडत्या, आपल्या सर्वांच्या आवडत्या गरीब विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय सुंदर उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे। आतापर्यंतच्या इतिहासात असा उपक्रम कधीही राबवला गेला नव्हता। असा एक अतिशय सुंदर आणि कौतुकास्पद उपक्रम आपल्या आवडत्या शालेय शिक्षण मंत्री साहेबांनी राबवलेला आहे। त्यांनी आपल्या शाळेतील सर्व गरीब विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्याचे ठरवले आहे। त्यासाठी साहेबांची संपूर्ण टीम पाहायला अतिशय आनंद होतोय की आपल्या साहेबांच्या मागे आपण सर्व एवढं इतक्या उत्स्फूर्त आणि आनंदाने सहभागी होतोय। तर आपला साहेबांचं या बाबतीत खरोखर आभार मानावे लागतील। त्यासाठी मी आपले जेवढे कार्यकर्ते आले असतील साहेबांचे, साहेब विनंती करतो की त्यांनी आपण ठरवल्याप्रमाणे पुढील कार्यक्रम चालू करा। हॅपी बर्थडे टू यू। महाराष्ट्राचे शालेय मंत्री नामदार माननीय दादाजी भुसे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा मंत्री साहेबांनी जो शालेय उपक्रम राबवलेला आहे, हा महाराष्ट्रामध्ये प्रथम हा उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवलेला आहे। आणि शिक्षकाच्या झोपडपट्टी वस्त्याच्या गरीब मुलं आहेत यांच्या पालकांकडे आपण सुद्धा लक्ष देत नाही। आपण त्या पालकांकडे का लक्ष देत नाही? आपल्याला कळत नाही का आपण काय करतोय आज? कारण पालकांना अशिक्षित असल्यामुळे त्यांना काही समज नाही। पण माझी अशी विनंती आहे आपल्या कार्यकर्त्यांना का त्या पालकांकडे जाऊन आपण त्यांच्यावर मार्गदर्शन करायचं का आपला मुलगा शाळेत जातो का नाही जातो, तो अभ्यास करतो का नाही करतो, याच्याकडे आपण आपली जे कार्यकर्त्यांची टीम आहे ह्या कार्यकर्त्यांच्या टीमाने काळजीपूर्वक लक्ष देण्याचं काम करावं। आणि असा जर कार्यक्रम केला आपण तर खरंच वाढदिवसाच्या भुसे साहेबांना हार्दिक शुभेच्छा। हे मान्य होते ना, जे बाळगोपाळ यांना सुद्धा यांच्या मनातून जी स्फूर्ती आहे ती निर्माण होण्याचं कारण होईल। एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।